देऊळ बंद 2 हा केवळ चित्रपट नव्हे तर शेतकरी जीवनाचं प्रतिबिंब. दिग्दर्शक प्रवीण तरडे. देऊळ बंद 2 हा चित्रपट 21 मे रोजी प्रदर्शित झाल्यानंतर राज्यभरात प्रेक्षकांकडून प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे तसेच निर्माता कैलास वानी हे विदर्भ, मराठवाडा, खान्देश यासह गावागावातील सिनेमागृहांना भेटी देत प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. त्याच अनुषंगाने त्यांनी धुळे येथे भेट देऊन पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक प्रवीण तरडे, निर्माता कैलास वानी, सुनील चितोडकर, यशवंत येवलेकर, नगरसेवक धीरज कलंत्री उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की आम्ही गावागावातील सिनेमागृहांना भेटी देत आहोत. गेल्या 23 दिवसांपासून अनेक ठिकाणी सिनेमागृहे हाऊसफुल होत आहेत. मराठी प्रेक्षक नाही असं कोण म्हणतंय? लोक आजही आशयघन मराठी चित्रपटांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. देऊळ बंद 2 या चित्रपटातून शेतकऱ्यांचं जगणं आणि ग्रामीण वास्तव प्रभावीपणे मांडण्यात आलं आहे. लोक चित्रपट पाहण्यासाठी टेम्पो भरून येत आहेत. त्यामुळे मराठी प्रेक्षक संपला आहे हा समज चुकीचा आहे. लोकांचं जगणं आणि त्यांच्या भावना प्रामाणिकपणे चित्रपटातून मांडल्या पाहिजेत असं प्रवीण तरडे म्हणाले. या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीचा खरा सुगंध आहे. शेती आणि शेतकरी जीवनाचं प्रतिबिंब या चित्रपटात दिसतं असं तरडे म्हणाले. प्रेक्षकांशी भेटीचं अनुभव कथन देखील त्यांनी यावेळी केलं. देऊळ बंद 2 हा चित्रपट केवळ शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या समस्यांवर भाष्य करणारा आहे. याच अनुषंगाने प्रवीण तरडे यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. चित्रपटाच्या कमाईतील नफ्यातील काही रक्कम शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. ही स्वामी समर्थांची कृपा आहे असं मी मानतो. कोणत्याही मोठ्या चॅनलची साथ नाही, मोठ्या कंपन्यांची मदत नाही किंवा कोट्यवधी रुपयांची प्रसिद्धी देखील नाही. असं असतानाही प्रेक्षकांच्या प्रेमामुळे हा चित्रपट 100 कोटींच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. यासाठी मराठी चित्रपटांवर प्रेम करणारे रसिक प्रेक्षकच कारणीभूत आहेत असं तरडे म्हणाले. शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी चित्रपटाच्या कमाईतील नफा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत असावी. धुळ्यातील सगळ्या पत्रकार बंधूंना नमस्कार. मी आणि निर्मात्यांनी यावेळी ठरवलंच होतं की दरवेळी मराठी फिल्म इंडस्ट्रीतले लेखक, दिग्दर्शक, कलाकार किंवा आम्ही सगळी फिल्म इंडस्ट्रीच एका ठराविक वातावरणातच फिरत असतो. कारण साहजिकच आहे, फिल्म इंडस्ट्रीचा बऱ्यापैकी व्यवसाय म्हणजे एखाद्या सिनेमाने 100 कोटी केले असं पकडू तर त्यातले 60 ते 70 कोटी हे फक्त पुण्या मुंबईतून येतात. असं एक रेशिओ आहे. त्यामुळे लोक बऱ्यापैकी जे आमच्यासारखे शेतकरी कुटुंबातले ते निदान ग्रामीण भागाकडे फिरतो तरी, पण तसं यायचं बहुतांश वेळेला टाळलं जातं. कित्येकांना कदाचित महाराष्ट्रातला हा भाग माहितीही नसेल. ते खूप कलाकार पण ठरवून असा निर्णय घेतला यावेळी मी की नाही, हा सिनेमा महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांवर भाष्य करतो जो भागच पुण्या मुंबई पासून खूप लांब आहे. आणि म्हटलं आपण भाष्य त्या भागावर करतोय आणि तिथं नाही गेला असं व्हायला नको, म्हणून विदर्भ, खानदेश आणि मराठवाडा मी स्वतः आणि आमचे निर्माते आम्ही दिवस रात्र फिरतोय, गावागावात जातोय, छोट्या छोट्या थिएटरला पण भेट देतोय. तिथं गेल्यावर कळतंय की ती छोटी छोटी तालुक्यातली गावातली थिएटर पण मागचे 23 दिवस जरा हाऊसफुल चालले. म्हणजे किती मोठी गोष्ट आमच्याकडनं मिस होत होती. आता मी 40 गावचं उदाहरण देतो. आता धुळ्यातल्या थिएटरला मी जाणार आहे आता, पण 40 गावचं उदाहरण देतो. आम्हाला मल्टिप्लेक्सला छोट्या छोट्या स्क्रीनची नाही का 250 ऑडी 300 ऑडी अशी पाहायची सवय. 500 लोकांचं थिएटर वरपासून खालपर्यंत बाल्कनी स्टॉल हाऊसफुल होतं पहिल्या रांगेपर्यंत. आणि नंतर थिएटर मालक म्हटले, साहेब तरी तुम्ही उशीर केला.
पुणे मुंबईतल्या प्रेक्षकांना मी भेटलो पहिला आठवडा, कारण तो मुख्य स्रोत आहे इन्कमचा. फिरलो, लोक खुश, लोक रडत होते. ओके, सगळ्यांना लांबून हात, मग मध्यभागी थिएटरच्या जाऊन हात, लोक नमस्कार. ओके, सेम आता 40 गावात, सकाळी अंमळनेरला, पाचोऱ्याला, एरंडोलला, काल विदर्भात, सेम थिएटरच्या मध्यभागी प्रत्येक म्हातारीबाई येऊन गाल ओढत होती, मिठ्या मारत होती, चेहऱ्यावर हात करून बोट मोडत होती, डोळ्यातनं पाणी असून ढसा ढसा रडत होती. ही गंमत आहे. प्रेक्षक तोच आहे. तिकीट यांनीही काढलंय, तिकीट त्यांनीही काढलंय, पण यांचं जगणं स्पर्श त्यांना दिसलं त्या सिनेमात. त्यामुळे त्यांची रिएक्शन म्हाताऱ्या कोताऱ्या मिठ्या मारण्यापासून होती. एक तो शेतकरी माणूस काय सुंदर बोलला मगाशी, म्हटला, पोरा तू लय भारीस. म्हटला, मनात जर काही वाईट विचार आला ना पुढे जाता येणार नाही. म्हटलं तुझं पिक्चर बघितलं. आणि ही जादू झालेली आहे, महाराष्ट्रभर झालेली आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या हातनं असा सिनेमा झाला. मुळशी पॅटर्न केलाच होता यावेळी शेतकऱ्यांच्या जमिनी वाचवण्यासाठी, पण या सिनेमाने शेतकऱ्याचा जीव वाचवला याचा जास्त आनंद आहे. दोन प्रश्न घेतो माझे वैयक्तिक. एक तर जसं आता स्वामी समर्थ महाराजांना घेऊन आपण 2 सिनेमे केले, तसेच महाराष्ट्रात एक मोठी संत परंपरा आहे, तर त्या दृष्टिकोनातून पण आपला काही विचार आहे का? नंबर 1. नंबर 2, वाणी साहेब एकदम अंतर्मुख आहेत आणि तुम्ही बहिर्मुख आहात, म्हणजे तुम्ही खूप भोकल आहात आणि ते खूप म्हणजे मराठी प्रेक्षक नाही असं कोण म्हणतं? जीवाचं रान करून सिनेमा पाहायला येत आहेत. कदाचित त्यांना सिनेमा त्यांच्या जगण्याशी संबंधित हवा होता. शेतकऱ्याचं, या भागातल्या माणसाचं जगणं सिनेमांमधनं हरवून गेलं होतं. कदाचित ते जगणं त्यांना दिसलं आणि घराघरातून टेम्पो भरून, बस भरून, थिएटर मालक म्हटले, अहो टेम्पो भरून लोक येतात साहेब, टेम्पो भरून लोक येतात सिनेमा पाहतात, त्याच टेम्पोने आपापल्या गावाला जातात. तुम्हाला सांगतो, मी एकदम भावनिक झालो, इमोशनल झालो. किती वर्ष म्हटलं माझ्या मनात आलं मुळशी पॅटर्न मी पण अशाच भागासाठी बनवला होता की शेतकऱ्यांसाठीच होता. मी यायला पाहिजे होतं तेव्हा, पण निर्माता खानदेशातला आहे. वाणी साहेबांची खूप इच्छा होती. तर काहीच नाही. ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की दरवर्षी भासा वाढणारा आत्महत्यांचा आकडा कदाचित 2-5 आकड्यांनी खाली आला, तेव्हा अजून परत एकदा चर्चा होईल. जेव्हा आम्ही सगळे पैसे खरंच डोनेट करू तेव्हा परत एकदा चर्चा होईल. जेव्हा ज्या पोरींना आम्ही पैसे दिले त्या पोरी 5 वर्षांनी IAS, IPS, कलेक्टर, मोठ्या डॉक्टर, इंजिनियर होतील, तेव्हा त्या परत 8-10 वर्षांनी चर्चा करतील. मग त्या झालेल्या पोराबाळा त्यांच्या अधिकाऱ्यांची पोरं सांगतील, आमच्या वडिलांना अशा सिनेमामुळे हे झालं. थोडक्यात काय, तर या सिनेमाची चर्चा होत राहणार यात शंका नाही. आजवरच्या महाराष्ट्राच्या इतिहासात चित्रपट सृष्टीत सुद्धा आलेलं सगळं द्यायची वृत्ती आहे, हे या निमित्ताने तरी जगाला कळेल. सगळ्यांनी मानधन, म्हणजे बाकी कलाकारांचं माहित नाही, मी माझ्या बायकोने आम्ही दिलं. मी तर त्यावेळी पण दिलं. मराठवाड्यातल्या ओल्या दुष्काळात जे काय मला पैसे आले ते मी लगेच देऊन टाकले, सगळे. म्हणजे असंही नाही की थोडे मला ठेवतो. बरं, माझी परिस्थिती अशी नाही की मी खूप पैशावाला आहे. आजही महिन्याची 20 तारीख आली की मी 15 तारखेला चेक करतो हप्ता भरायचे पैसे बऱ्यापैकी आहेत का नाही. मी गंमत करत नाही. आणि इनफॅक्ट अकाउंट डिटेल खरीच असतात ना, कुठेही बघून घ्या. टेन्शन असतं, पण हे टेन्शन असलं तरी काही मुद्द्यांवरती आपण मदत करत राहिलं पाहिजे. हा आमच्या दोघा नवरा बायकोंचा हेतू आहे. कारण अशा परिस्थितीत ना आलोय की म्हणजे किराणा भरायची मारामारी असायची घरी, आणि असं आल्यानंतर ही खूप पैसा दाबून ठेवण्यात अर्थ नसतो. काहीतरी देण्यात पण एक तो आनंद काहीतरी वेगळाच आहे, जो या सिनेमाच्या निमित्ताने आम्हाला मिळाला. आणि प्रेक्षकांचा
मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.